लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राष्ट्रमाता फातिमा शेख यांची जयंती, आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका। बातमी येत आहे ढाणकी येथून। राष्ट्रमाता फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षकांपैकी एक असून त्यांनी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या शाळेत शोषित, वंचित, बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे महान कार्य केले। त्यांचे क्रांतिकारी विचार आत्मसात करून आपल्या जीवनात अंमलबजावणीसह आपला हक्क व अधिकारांसाठी संघर्ष केला पाहिजे। माता फातिमा शेख यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यात नेहमी साथ देत स्त्री शिक्षण क्रांतीसाठी मोलाची कामगिरी बजावत महान कार्य केले, असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चाचे विद्वान केवटे यांनी केले। ते ढाणकी येथे राष्ट्रमाता फातिमा शेख व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते। या कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून पत्रकार शेख इरफान भाई यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रामराव गायकवाड, पत्रकार शेख इरफान, शिवसेनेचे एजाज पटेल, आयोजक शेख जब्बार यांनी फातिमा शेख यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी तर आभार मुनावर भाई यांनी केले। या कार्यक्रमाला अशोक गायकवाड, विकी मुदराज, मिलिंद चिकाटे, मतीन भाई, अक्षय भगत, दिलीप कलाले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। हे अविस्मरणीय या राज्यामध्ये, देशामध्ये आहे आणि राहील, त्यांच्याबद्दल काही वाद नाही। तसंच फातिमा शेख यांची आठवण म्हणून आपल्याला फातिमा शेखचं सुद्धा इतिहासामध्ये काय काय आहे, कसं कसं आहे याच्या पुस्तकामध्ये तर नोंदी असतीलच। कारण आता आपलं जग मोठीत आलेलं आहे। यूट्यूबवर आपण सर्च केलं, गुगलवर सर्च केलं तर फातिमा शेखची सर्व माहिती आपल्याला मिळू शकते। असो, आज जरी आपल्याला काही माहिती जास्त नसेल, परंतु पुढच्या वर्षी महाराजांना घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ मासाहेब यांची सुद्धा जयंती आहे। या तीनही महिला महानायिकांचं या महिन्यामध्ये त्यांचा जन्म आहे आणि त्यांच्या तीनही महानायकांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने मी त्यांच्या क्रांतिकारी कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन करतो, त्यांच्या विचारांना अभिवादन करतो। मित्रांनो, आज या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त आज जो कार्यक्रम रखा गया था, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता फातिमा शेख सावित्रीबाई फुले, इनके जयंती के अवसर पर अभिवादन करने के लिए कार्यक्रम रखा गया था। साथियों, मैं आपको बताना चाहता हूँ कि कार्यक्रम ढाणकी में पहली बार हुआ, इसीलिए अगले साल भी इस कार्यक्रम में बढ़ोतरी आए, कार्यक्रम बढ़े, इसलिए मैं आपसे आशा व्यक्त करता हूँ और ये कार्यक्रम यही समाप्त हुआ, ये जाहिर करता हूँ। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।